यानंतर पुढची बातमी पाहूया। मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र केला आणि त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये संतोष धुरी यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला। यावेळी संतोष धुरी यांनी मनसे सोडण्यामागची खदखद देखील व्यक्त केली। त्यासोबतच त्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या रणनीतीवर अत्यंत गंभीर आरोप केले। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना जवळ केल्यानंतर त्यांनी पक्षाचा पूर्ण ताबा घेतल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। तर मनसे राज साहेबांनी उद्धव ठाकरेंना सरेंडर केलेला आहे असं देखील त्यांनी म्हटलं। त्यामुळे संतोष धुरी यांनी हे केलेले आरोप यावर आता मनसेकडून काय उत्तर येतं तेही पाहावं लागेल। ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे, जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेली, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला, पूर्णपणे ताबा घेतलेला आहे। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। कुटुंब वाचवण्यासाठी पक्षाचा बळी दिला गेला असं वाटतं? नाही, कुटुंब वगैरे ना, म्हणजे दोघं एकत्र आले वगैरे, परिवारासाठी मनसेचा बळी गेला तसंच समजायचं आता। आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी। एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे, हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत। म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्रावरून सांगण्यात आलं, बांद्राच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे। देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला। आम्हाला या चर्चेमध्ये, मी तर काय नेता नाहीये, मला या चर्चेमध्ये सहभागी नाही केलं, मला कुठल्याही प्रकारचा राग नाही, मला सीट नाही दिली, मला कुठल्याही प्रकारचा राग नाहीये, कारण साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं। परंतु आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही। या ठिकाणी मुंबई शहरामध्ये हिंदुत्वाचा भगवा रंग हा टिकला पाहिजे, मुंबई शहराचा रंग हा बदलू दिला गेला नाही पाहिजे। आणि जर अशा प्रकारच्या काही जिहादी, आतंकवादी ताकदी, शक्ती जर मुंबई शहराचा ताबा घेऊ इच्छितात तर त्या लढाईमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सामील होऊन अशा प्रकारच्या सर्व आतंकवादी, जिहादी, देशविरोधी शक्तींविरुद्ध लढण्यासाठी आणि हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवण्यासाठी संतोष धुरीजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। हे जे मराठी कार्यकर्ते आहेत राजकीय, त्यांनी विचार केला पाहिजे। आमच्याकडले काही लोक गेले, काँग्रेसमधले गेले, त्यांना काय एवढं त्या भारतीय जनता पक्षाला सोनं लागलंय मला माहित नाही। किती जणांना पैसे देणार ते आहे, भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचेल, पण तुमच्या पुढल्या पिढ्या त्याच्यामुळे सुखी होणार नाही, लक्षात घ्या। जर महाराष्ट्र सुखी राहिला तर तुमच्या पुढल्या पिढ्या सुखी राहतील। खरं म्हणजे संतोष धुरी जो निर्णय घेतलाय तो काही दिवसांनीच पश्चाताप नक्की होईल त्याला। दुसरी गोष्ट म्हणजे जे आरोप करतोय ना, ज्यांनी तुम्हाला ओळख दिली ना त्यांच्यावर आरोप करताय तुम्ही। कसली निष्ठा रे ही? हिरवं रक्त ही सगळी स्क्रिप्ट आहे। दोन्ही ठाकरे आडनावाचा ब्रँड आहे। त्यांनी निर्णय घेतला तेव्हा तुम्हाला आनंद झाला होता, तुम्हाला उमेदवारी हवी होती, नाही मिळाली म्हणून तुम्ही गेले, स्वार्थासाठी गेलात। आम्ही ह्याच्यानंतर चौकाट बोलणारच नाही आम्ही।
ज्या व्यक्तीला म्हणजे असं म्हणतात ना, असं उचलून त्याला मोठं करणं हे काम पक्षाने आणि राजसाहेबांनी केलं, त्याला नावारूपाला आणलं. अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या त्यांच्याकडे आहेत. एका किरकोळ एका निवडणुकीसाठी आपण जर नाराज होणार असेल तर ते एक मला वाटतं की त्यातून त्यांची मानसिकता कळते की तुम्ही किती स्वार्थी आहे, किती स्वार्थीपणा दाखवणार. पक्षाने काय कमी केलं तुम्हाला, तुम्ही कोण होतात, काय होतात, आणि आता आजच्या तारखेला तुम्ही कोण आहात, कुठल्या जागेवर आहात. तुमच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या आहेत. तुमच्यावर नितांत तुमच्यावर विश्वास होता साहेबांचा, आहे, अजूनही आहे, आणि तुम्ही असं वागता. म्हणजे मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा.